हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो. 10th पहिली पोएम आहे टीनेजर्स प्रेयर. आता टीनेजर्स म्हणजे 13 ते 19 वयोगटातील मुलं. तर या मुलांनी देवाकडे जे मागणं मागितले, प्रार्थना केली आहे, त्याच्यावर आधारित ही कविता आहे. तर या कवितेमध्ये वाचताना तुम्हाला काही अवघड शब्द येऊ शकतात किंवा या शब्दांचे मराठीमध्ये काय अर्थ होतात हे आत्ता आपण इथे लिहून घेणार आहोत. तर एकदा फक्त पटकन ही कविता आपण म्हणूया. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know what I will see, that life is lived its very best with you walking next to me. सो जेन मोर्स यांची सुंदर कविता आहे. तर इथे तुम्हाला काही शब्द दिसतील. डार्कन म्हणजे हिअर इट रेफर टू एविल किंवा डिस्ट्रेस म्हणजे ग्रेट वरी अँड स्ट्रेन. टेम्पटेशन म्हणजे अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. आता याचा आपण मराठीमध्ये काय अर्थ होतो बघूया आता. सो हे तुमचे न्यू वर्ड्स आहे. टीनेजर. टीनेजर म्हणजे अ पर्सन हू इज इन 13 to 19 years ऑफ एज. ज्याच्या स्पेलिंगमध्ये 13, 14, 15, 16, 17, 18, 19 तर हे 3 लागतं ते टीनेजर. पुढे इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे किंवा मोलाचे. डिसिजन म्हणजे निर्णय किंवा निश्चय, निकाल. जनरली म्हणजे साधारणपणे, सामान्यतः. डार्कन म्हणजे एव्हिल. कन्सल्ट सल्ला घेणे, विचारात घेणे, कदर करणे. ॲडवाइस म्हणजे सल्ला किंवा उपदेश. प्रे प्रार्थना करणे किंवा विनवणे. गायडन्सचा अर्थ आहे मार्गदर्शन, नेतृत्व. सायलन्स म्हणजे शांतता, मौन किंवा शांत करणे. टॉस म्हणजे नाणेफेक. ॲबसेंट म्हणजे अनुपस्थित किंवा गैरहजर. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे गोषवारा, शारीरिक किंवा प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेला. टॅक्टिक म्हणजे काही मिळवण्याचे साधन किंवा उपाय. डिव्हाइस योजना, युक्ती, कल्पना. बिगिनिंग सुरुवात, आरंभ. चूज म्हणजे निवडणे, पसंत करणे किंवा ठरवणे. डार्कन अंधकारमय, इथे वाईट अर्थाने आहे याचा उपयोग. डिस्ट्रेस म्हणजे दुःख किंवा दुष्ट. टेम्पटेशन म्हणजे मोह, भुरळ पाडणे. अकरन्स म्हणजे घडणे किंवा घडून येणे. इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत घेणे. एलिमेंट म्हणजे घटक. फॉर्मॅट म्हणजे स्वरूप. स्ट्रक्चर म्हणजे रचना किंवा बांधणी. रूल्स म्हणजे नियम, कायदे, निर्बंध. रेग्युलेशन्स म्हणजे नियम, कायदा. ऑडिटोरियम हॉल म्हणजे सभागृह किंवा प्रेक्षागृह. कॅज्युअल प्रासंगिक, अनपेक्षित. चीप स्वस्त, कमी दर्जाचा किंवा क्षुद्र. वल्गर म्हणजे गावंढळ किंवा ग्राम्य. विसिनिटी म्हणजे परिसरातील किंवा सानिध्यातील. सो थँक्यू स्टुडंट्स, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. पण तरीसुद्धा कविता असताना असं वाटत असेल की टीचर या शब्दाचा अर्थ नाही कळाला आहे, तर तुम्ही मला कमेंट करून विचारा. मी तुम्हाला त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लगेच देईल. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.